नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर. या ठिकाणी लाल तुरीची आवक आलेली होती. 900 क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते 5,800 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,930, तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव निघालेले आहे 7,085 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. आवक आलेली होती 30 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी तूर बाजारभाव 6,300 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,200, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,445 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो कारंजा. आवक आलेली होती 650 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,305 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,725, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. 390 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,775 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,140 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक आलेली होती 15 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,500, तर जास्तीत जास्त दर 5,840 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला. आवक आलेली होती 200 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,320, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,640 रुपये प्रति क्विंटल. या ठिकाणचे मित्रांनो तूर बाजारभावामध्ये काल दबाव बघायला मिळाले असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव फक्त 6,650 रुपयापर्यंत मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. आवक आलेली होती 100 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर 6,350, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती. आवक 300 क्विंटलची. सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे 6,250 रुपये. कमीत कमी दर 5,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,890 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी. आवक आलेली होती 750 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,200 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर. तूर लोकल. आवक 40 क्विंटलची. कमीत कमी दर 6,371 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,550, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा आहे अमरावती. 400 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,700, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव गेलेले आहे 6,925 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी. तूर पांढरी. आवक आलेली होती या ठिकाणी 20 क्विंटलची. कमीत कमी दर 6,300 रुपये. सर्वसाधारण दर 6,475 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ. 80 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,335, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,470 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. 1200 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी जबरदस्त तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जवळपास 7,230 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकित बाजारभाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला होता. कमीत कमी दर होते 6,100 रुपये, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मंगरुळपीर जिल्हा आहे वाशिम. आवक 850 क्विंटलची. कमीत कमी दर 5,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,450, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,625 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा ठिकाणी तूर बाजारभावामध्ये स्थिरता, तर काही ठिकाणचे तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ काल बघायला मिळाली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.